सर्वप्रथम औपनिषद सिद्धांत अद्वैत जेथे द्वैत नाही असे तत्वज्ञान हे भारतीय श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. अद्वैत तत्वज्ञान जे पूर्वी वेद उपनिषदे यांनी प्रतिपादले होते तेच मीमांसकाच्या प्रचाराने अडगळीत पडले होते. ते आचार्यांनी प्रकाशात आणून त्यावर भाष्य लिहून प्रचार समर्थपणे केला. अर्थात अद्वैत म्हणजे शंकर मत असे स्थूल दृष्टीला जरी वाटत असले तरी ते आचार्यांनी स्वतःच्या पोतडीमधून काढलेले नसून हे औपनिषद मत आहे असे आचार्यांनी सांगितले आहे. श्रुती, स्मृती आणि न्याय यांच्या भक्कम पायावर ते उभारलेले आहे हे दाखवण्यासाठी श्रुती प्रस्थान म्हणजेच 10 उपनिषदे, स्मृती प्रस्थान गीता आणि न्याय प्रस्थान ब्रह्मसूत्रे यावर भाष्य लिहून त्या काळी जी मतमतांतरे प्रचलित होती त्याचे युक्तीने सप्रमाण खंडन केले व औपनिषद सिद्धांतांचे वेगळेपण दाखवून त्याचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केले. आचार्यांची दृष्टी समन्वयात्मक असल्यामुळे औपनिषद सिद्धांताला अविरुद्ध असलेला इतर दर्शनातील अंश घेऊन त्याला शास्त्र प्रमाण देऊन त्याचे यथोचित समर्थनही केले. यामुळे अद्वैतांवर ग्रंथ लिहिणाऱ्या सर्व संतांना, साधूंना व पंडितांना आचार्यांचे ऋण मानणे भाग झाले. दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद हीच प्राप्ती हेच त्यांचे मुख्य प्रयोजन होते. मूळ शंकर भाष्य संप्रदायपूर्वक अधिकारी व्यक्तीजवळ बसून शिष्यत्व भावाने असतेने व आक्षेप निरसनपूर्वक यथार्थ ज्ञान व्हावे यासाठी आहे. श्री शंकराचार्यांचे तत्वज्ञान सप्रयोजन आहे. ते प्रयोजन म्हणजे आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंद प्राप्ती. बऱ्याच वैदिक अवैदिक दर्शनकारांनी केवळ दुःख निवृत्ती हे प्रयोजन मानले आहे. तथापि आचार्यांच्या प्रयोजनाचे आत्यंतिक दुःख निवृत्ती हे एक अंग असून परमानंद प्राप्ती हे दुसरे अंग आहे. पहिले अंग सिद्ध झाल्याशिवाय दुसऱ्या अंगाची प्राप्ती होऊ शकत नाही. वस्तुतः नित्य परमानंद प्राप्ती हेच आचार्यांच्या तत्वज्ञानाचे मुख्य प्रयोजन आहे. याच उद्देशाने आचार्यांनी सर्वसाधारण मनुष्याला म्हणजे आपणासाठी भजगोविंदांची निर्मिती करून आपल्यावर अनंत उपकार केले आहेत. या साखळी प्रवचन मालिकेत 20 सप्टेंबर 2024 रोजी आदरणीय पद्माकरजी वैद्य यवतमाळ यांनी श्लोक क्रमांक 9 वर अतिशय सुंदर ओघवत्या भाषेत चिंतन केले होते. त्यातील काही प्रमुख मुद्दे बघूया. आचार्यांनी साधकाला सत्संगामधून वैराग्यामुळे निर्मोहत्व, निर्मोहत्वामुळे निश्चल तत्व व त्यामुळे जीवनमुक्त अवस्था प्राप्तीचा क्रम सांगितला आहे. संघ म्हणजे सोबत जोडल्या जाणे, विचारात राहणे, चिंतनात राहणे. त्रिगुण तामस, राजस, सत्व असे आहेत. त्याचप्रमाणे अनुक्रमे कुसंगती, विसंगती, सत्संगती आहे. कुसंगती ही टाळावी, विसंगती ही प्रारब्धानुसार सहन करावी, तर सत्संगती ही करायचीच, यासाठी आग्रही राहायचं. संत हे निर्लेप असतात, त्यांचा संग धरावा. प्रवाहाच्या दिशेने जाणे, पोहणे सोपे असते, तशी कुसंगती सहज प्राप्त होते. परंतु खरा पुरुषार्थ म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणे म्हणजे सत्संगती होय. निसंगत्वे म्हणजे अभिलाषा मोह नष्ट करणे. निश्चल म्हणजे स्थिर, शांत, विचाराधीन, विचलित नाही असे. त्यांनी इतरही काही मुद्दे सांगितले, परंतु ते वेळेअभावी आता सर्व इथे त्याचा उहापोह करणं शक्य होणार नाही. म्हणून त्यांनी शेवटचं जे सांगितलेलं आहे, संतांच्या सहवास लाभला की जीवनमुक्तीचा प्रवास सुरू होतो. संत श्री गुरु हे आपल्या मनातील अनेक जन्माचे संस्काराने तयार केलेले कॉन्क्रीटचे दगड फोडून आपलं मन मशागत केलेल्या सुपीक शेताप्रमाणे
तयार करून आत्मतत्वाचं बीज रोप लावतात, त्याचे वटवृक्षात रूपांतर होऊन आपणाला त्याची फळे मिळतात. डॉक्टर काकांच्या कृपेने आपण सर्व जीवनमुक्त होऊया. त्यानंतर श्लोक क्रमांक 10 व 11 यावर आदरणीय सुवर्णाताई यांनी चिंतन केले होते. त्यामधील काही मुद्दे सारांश रूपाने आपण बघूया. आचार्य सांगतात, वार्धक्यामध्ये जेव्हा शरीर क्षीण गलित गात्र होते, सर्व अवयव इंद्रिय शक्तिहीन होतात, तेव्हा जर्जर अवस्थेमध्ये इंद्रिय भोगाची इच्छा कामना गळून पडते. त्यांनी बरेच काही मुद्दे सांगितलेले आहेत, परंतु वेळेअभावी आता इथे सर्व मुद्द्यांचा उहापोह करणे शक्य होणार नाही, त्यामुळे थोडक्यात सांगतोय. अज्ञानाचा नाश करावा लागतो. ज्याप्रमाणे प्रकाशाच्या अस्तित्वाने अंधकाराचा नाश होतो, तसा तत्वज्ञानाच्या अंधकाराचा नाश करण्यासाठी प्रकाशाकडे म्हणजे प्रकाशाचे मूळ श्री गुरुकडे जावे. स्वरूपाचं ज्ञान हे श्रेष्ठ आहे. त्यासाठी श्री गुरूंना शरण जाऊन वेदांचे श्रवण ऐकावे, म्हणजे संसाराचा नाश होऊन अभेद दृष्टी प्राप्त होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते. तसेच पुढील श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे, आचार्य म्हणतात, धन जन यौवन याचा गर्व करू नकोस, कारण हे सर्व क्षणिक आहे. हे आपल्याला काळ देतो व काळच हिरावून नेतो, याचा गांभीर्याने विचार करावा. शेवटी सांगितलं, भगवंताची गुरूंची भक्ती कर. यासाठी साधकांनी गुरुभाव निर्माण करून गुरूंना शरण जावं, समर्पित व्हावं. प्रपंचासोबतच भगवंताचे भक्तीत लीन हो. त्यामुळे गुरूंच्या कृपेने तू हा भवसागर पार करून तू आनंद स्वरूप होशील. सद्गुरूंना वंदन करून त्यांनी आपलं चिंतन थांबवलं. आज श्लोक क्रमांक 12 व 13 यावर आदरणीय हरिशरणजी पुरोहित, इंदौर, मध्य प्रदेश हे चिंतन मांडणार आहेत. मध्य प्रदेश में अपनी सेवा में तत्पर है हरिशरण जी, आदरणीय सुनील दादा के अनुग्रहित है। आदरणीय हरिशरण जी अपने नाम से ही हिसाब से पूरी शरणागति श्री गुरु के प्रति रखते हैं. त्यानंतर 7:30 ते 8 या दरम्यान श्लोक क्रमांक 14 व 15 यावर आदरणीय वसुधाताई देव अकोला ह्या चिंतन करणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय बघूया. त्या सेवानिवृत्त प्राचार्या, शासकीय अध्यापक महाविद्यालय चिन्मय मिशनच्या कार्यकर्त्या आहेत. श्रुती स्मृती अभ्यास वर्गात त्यांनी यापूर्वी गीतेमधील अध्यायावर चिंतन उत्तम प्रकारे केलेले आपण सर्वांनी ऐकलेलेच आहेत. मी हरिशरणजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या उद्बोधनास सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा. आज मैं भज गोविंदम की 12वां और 13वां श्लोक का विश्लेषण करूंगा, जिसमें आचार्य ने जो समस्याएं साधक को आ रही हैं उसके बारे में जो विवरण किया है वो भी बताएंगे, जो उन्होंने उसको निवृत्ति के लिए उपाय बताए हैं वो भी बताएंगे, और भगवान श्री कृष्ण ने उसके बारे में क्या कहा है वो भी चर्चा करेंगे. 12वां श्लोक है, दिन्या मिन्यो सायं प्रातः शिशिर वसंतो पुनरायात कालः क्रीडति गच्छत यायु स्तति दपिना मुच्यत्या शवायु. भज गोविंदम, भज गोविंदम. दिन और रात, सुबह और शाम, शीत और वसंत बार बार आते हैं और जाते हैं. समय अपना खेल खेल रहा है, आयु घट रही है, परंतु इच्छाओं में कोई कमी नहीं आ रही. भज गोविंदम, भज गोविंदम. यह सीधा सा इस श्लोक का अर्थ है. अब हम इस विवेचन विस्तार से करते हैं.
दिन का अंत रात्रि के आगमन पर होता है और रात्रि का अंत प्रभात में। प्रभात की शक्ति और गर्मी बढ़ती है, मध्याह्न भी आता है, जो अल्प समय में ही धूमिल संध्या में विलीन हो जाता है। घटना चक्र धीरे धीरे महीने धीरे धीरे खसकते हैं और इस मौन यात्रा में सतत प्रवाह में वर्षों में परिणित हो जाता है और अपने समक्ष सभी वस्तुओं का निष्ठुर पूर्वक अंत कर देता है और जीवन यात्रा समाप्त हो जाती होता है। जो भविष्य था वह वर्तमान हो जाता है और वह फिर अनंत भूत में विलीन हो जाता है। समय कभी नहीं ठहरता, किसी के लिए नहीं ठहरता, किसी हालत में नहीं ठहरता, सर्वदा आगे ही आगे बढ़ता जाता है। मनुष्य आप बीती का स्मरण करता है, उन स्मृतियों में अपने वर्तमान के चारों तरफ बेड़ियां डाल देता है। अपने दैनिक जीवन की उत्तेजनाओं के तेज से उन्हें भस्म कर देता है। फलस्वरूप उसके हृदय से जो धुआं निकलता है वह उसकी दृष्टि को ही धुंधला बना देता है। भविष्य की चिंता उसके जीवन को बर्बाद कर देती है। समय अबाध प्रभाव से नाना प्रकार से समय के अबाध प्रभाव से हम नाना प्रकार की तिकड़म अपने इस जीवन में करते हैं और अपने जीवन को नष्ट कर बैठते हैं। हमारी सारी योजनाएं विफल हो जाती है, हमारी सारी उम्मीदों पर पानी फिर जाता है। आध्यात्मिक बालक नचिकेता के ओजस्वी हृदय ने इसे खूब समझा था। वह अपने वृद्ध पिता वाजस्रवा को यह कहकर सांत्वना देता है कि जिसका जन्म हुआ है वह अवश्य ही मरेगा। पुनर्जन्म लेने के लिए कुछ भी यहाँ स्थायी नहीं है। सृष्टि में कुछ भी स्थायी नहीं, सब कुछ क्षणिक है। देखो, बच्चा जवान हो गया, जवान बुढ़ा हो गया, वृद्ध मर गया, गरीब था वह अमीर हो गया, अमीर था वह रंक हो गया, काले बाल थे सफेद हो गए, दांत थे वो टूट गए। दुनिया में परिवर्तन हो रहा है। ऐसी कोई वस्तु नहीं जो परिवर्तनशील न हो। इस परिवर्तन को ही, आकृति के और रूप के परिवर्तन को मृत्यु कहते हैं। अब प्रपंच के संबंध में भी हम इसका चिंतन कर लेते हैं। चिंतन करते करते हम वहां पहुंचते हैं जहां सबका निषेध हो जाता है, जहां सबका तिरोभाव हो जाता है। जब इस अवस्था तक पहुंचेंगे कि बाहर का कोई भी प्रपंच न रहे, उसकी बाह्य दृष्टि से निषेध दशा बोलेंगे, नेति नेति दशा कहेंगे। महाप्रलय महाप्रलय, वहां न तो नाम होगा न रूप होगा, सबका निषेध हो जाएगा। सिर्फ स्वयं प्रकाश ज्ञान तत्व आत्मज्ञान रह जाता है। यह जीवन तो काल की दया पर निर्भर है, परंतु मनुष्य इसे समझता ही नहीं। वह तो ऐन्द्रिक सुख के पीछे पड़ा रहता है, इसके लिए हर कोशिश करता है, पसीना बहाता है, उसे पाने के लिए, अपनी प्यास बुझाने के लिए अथक परिश्रम करता है, धन संचय करता है, लेकिन मृत्यु उसका सर्वस्व हर लेती है। वह अपनी हर चीज यहां छोड़ने के लिए बाध्य है और कामना पूर्ण स्वार्थी जीवन में प्राप्त वासनाओं की कष्टप्रद गठरी को लेकर यह बेचारा मनुष्य इस मृत्यु जीवन से चल देता है। कितने दुख और दर्द की बात। सांसारिक वस्तुएं मायावी सौंदर्य में चमकती हैं,
अपना मोहक गान गाकर उन्हें लुभाती है। यह इसलिए संभव हो पाता है कि हमने अपने मन को इस तरह बना रखा है जिस तरह स्वप्न में देखे गए आनंददायक सपने में भी हम प्रसन्नता अनुभव करते हैं। इन वस्तुओं में एक चकाचौंध करने वाली चमक है, वही सर्वोच्च सत्य को छुपा देती है। ईशावास्य उपनिषद में कहा गया है, सत्य के तेजस्वी मुख को सोने के पात्र से ढक देता है। यह घोषणा ईशावास्य में की गई है। संसार की हर वस्तु ईश्वर से व्याप्त है, ब्रह्म से व्याप्त है। केवल काम वासना मनुष्य को ऐसा अंधा कर देती है कि वह पूर्ण अवस्था को देखकर देख ही नहीं पाता। सीता जी को अपने प्राण प्रिय राम से भी अधिक आकर्षक भागता हुआ स्वर्ण मृग दिखाई देता है। यही माया का खेल है। आयु अबाध दृष्ट गति से घटती जा रही, परंतु ऐन्द्रिक सुख आकांक्षाएं बढ़ती जा रही। शरीर का हास हो गया है, यह शक्तिहीन हो गया है। इसमें अब भोग करने की शक्ति भी नहीं बची। फिर भी ऐन्द्रिक सुख की भूख बढ़ती जा रही। मृत्यु धीरे धीरे पीछा कर रही है। रोग और क्षय मृत्यु के साथी हैं। चिंता और फिक्र के बीच जीवन का यह शोकाकुल जुलूस मृत्यु के कगार तक पहुंच चुका है। फिर भी इच्छा भोगों की ही बनी हुई है। अविद्या के आवरण को दूर कर दो, जगत को ईश्वर की दृष्टि से व्याप्त कर दो। मिथ्या और भ्रांति का नाश करके ईश्वर दर्शन का अनुभव करो। यदि हम आत्म और अनात्म, चेतन और जड़ सम्यक का विश्लेषण करें तो हम अपनी भ्रामक धारणाओं को समाप्त कर सकते हैं और तब समस्त विक्षोभों से दूर हुआ हमारा आत्म स्वरूप स्वतः ही प्रकट हो जाएगा। बुद्धि का प्रयोग करो, तृष्णा का त्याग करो। परिवर्तन और दुख के पीछे जो सर्व कल्याणकारी सत्य है उसकी खोज करो। केवल अनंत ही हमें संतुष्ट कर सकेगा। अपने मन को सभी इंद्रियों की वासनाओं से खींचो, मन से सत्य की खोज करो। कामनाओं और इच्छाओं का त्याग करो। धीरे धीरे पूर्णतया त्याग करना है। विवेक पूर्ण निर्णय लेवे। जीवन में आवश्यक और अनावश्यक वस्तुओं क्रियाओं का वह ध्यान रखकर उनका वर्गीकरण करके विवेक से निर्णय लेवे। कामना रहित रहें, अपने स्वरूप में स्थित रहें, विषयों से उद्विग्न न हो, सुख में अधिक हर्षित न होवे, आसक्ति रहित रहें, क्रोध न करें, भय रहित रहें, शुभ और अशुभ में समान रहें, इंद्रियों पर नियंत्रण रखें, स्पृहा रहित रहें, दुख में भी सम रहें। विषय अचेतन जड़ हैं, उसमें हमें सुख या दुख देने की ताकत नहीं है। क्रिया प्रतिक्रिया में नहीं रमना चाहिए। हमें श्रेयस और प्रेयस का भी विचार करके कार्य करना चाहिए। भूत व भविष्य के भय से धीरे धीरे किनारा करें। आत्म स्वरूप में स्थित हों, अनासक्त वृत्ति रखें, विषयों में आनंदित या दुखी न होवें, अनाग्रह वृत्ति रखें। कोई द्वेष करे तो दुखी न हो, कोई अभिनंदन करे तो हर्षित भी न हो। जो इंद्रियों से विषयों को दूर रखता है, विषय भी प्रायः उसको दूर ही रहते हैं। आत्म तत्व में प्रतिष्ठित रहते हुए स्वयं जीना और दूसरों के साथ अच्छा व्यवहार रखना,
ज्ञान की पराकाष्ठा है। शंकराचार्य जी इसे भक्ति की संज्ञा देते हैं। वे भक्ति को साधन और साध्य दोनों मानते हैं। प्रेम की प्राप्ति का साधन भी प्रेम ही है। कामना और मोह से छुटकारा हमें भक्ति मार्ग पर चलकर मिल जाएगा। भक्ति की महिमा बताते हुए आचार्य उन उपायों को भी बताते हैं जिसे अपनाना वेदांती जिज्ञासु के लिए आवश्यक। साधन चतुष्ट संपन्न जिज्ञासु को अपने राग द्वेष पाश्विक व अन्य वृत्तियों की दुर्बलताओं से मुक्त होने के लिए ब्रह्मनिष्ठ गुरु की शरण लेना चाहिए। गुरु ही हमें आत्म तत्व का ज्ञान देते हैं। वो बताते हैं जो आत्मा हमारे अंदर है वही सबके अंदर है। इस बात का बोध अथवा इसकी अनुभूति ही वास्तविक साध्य या गंतव्य है। जिस क्षण हम में से प्रत्येक अपने भीतर की परमात्म तत्व को स्वयं अनुभव करेगा उसी क्षण वह मुक्त हो जाएगा। साक्षात अपरोक्ष अनुभूति ही हमें हमारी बौद्धिक व्यग्रताओं, मानसिक विक्षेपों और शारीरिक लालसाओं के बंधन से मुक्त कर पाएगी। आचार्य अपने अन्य ग्रंथ में और स्पष्ट शब्दों में कह देते हैं, यदि कोई सोचे कि अन्य कोई मार्ग से मुक्ति मिल जाएगी तो दो टूक शब्दों में कहा गया है, अन्य किसी मार्ग से मुक्ति संभव नहीं। आत्म साक्षात्कार ही एकमात्र उपाय है जो मुक्ति के लिए है, अन्य कोई उपाय नहीं। इन बंधनों से निवृत्ति के लिए जिसे अज्ञान के सर्प ने डस लिया हो उसका उपचार केवल ब्रह्म ज्ञान ही है। ब्रह्मनिष्ठ गुरु ही अज्ञान रूपी सर्प के जहर को उतार सकते हैं और हमें बचा सकते हैं। अज्ञान का यह रोग दवा लिए बिना या दवा का सिर्फ नामोच्चारण करते रहने से दूर नहीं होगा। उसी प्रकार बिना अपरोक्ष अनुभूति के मात्र ब्रह्म शब्द उच्चारण करते रहने से भी कोई मुक्त नहीं हो सकता। मुक्त होने के लिए ईमानदार कोशिश से अपरोक्ष अनुभूति पाना संभव है। सही दिशा में मनुष्य का आत्म प्रयास एकमात्र उपाय है जिसके द्वारा वह अपने सत स्वरूप को जान सकता है। गीता में भी भगवान ने 16वें अध्याय के 23वें श्लोक में कहा है, यह शास्त्र विधि मुत्सृज्य वर्तते काम कारतः न स सिद्धिम वाप्नोति न सुखम न पराम गतिम। भगवान ने कहा है, जो शास्त्र विधि का त्याग करके कामना के अनुसार आचरण करता है वह न तो सफलता पाता है, न सुख पाता है, न उत्तम गति पाता है। हमारे भीतर बैठा हुआ यह काम हमें बाह्य वस्तु में लगाता है। इसलिए हमारा जीवन शास्त्रीय जीवन की बौद्धिक जीवन का विवेकी जीवन नहीं रह जाता। हमारा जीवन ऐन्द्रिक जीवन बन जाता है। ऐन्द्रिक जीवन को जैसा संग वैसा रंग। जैसे लोगों का साथ करोगे तुम्हारा जीवन भी वैसा ही रंग चढ़ेगा। अतः यदि जीवन को सुधारना चाहते हो तो संग को सुधारो। जो लोग तुम्हें भोग की ओर ले जाएं उनका संग मत करो। इसी से संबंधित आचार्य ने 13वें श्लोक में भी कहा है, काते कांता धनगत चिंता वातुल किम तव नस्ति नियंता त्रिजगति सज्जन संगति रेका भवति भवार्न वतरणे नौका। भज गोविंदम भज गोविंदम। ओ पागल मनुष्य, स्त्री धन आदि की चिंता क्यों करता है?
जो सबका नियामक है, तुम्हारे लिए भी है, जो सारे त्रिभुवन में जन्म मृत्यु रूप सभी परिवर्तनों के समुद्र को पार करने की एकमात्र नौका है। सत्संग, सत्संग, सत्संग। भज गोविंदम, भज गोविंदम। यह इसका सीधा सा अर्थ था। अब हम इसे विस्तार से विवेचन करते हैं। स्त्री धन आदि की चिंता क्यों करता है? स्त्री जिस चिंता का आधार हो, उसके लिए अपना दिमाग खराब क्यों करना? इस जीवन में चिंता करने से कुछ प्राप्त नहीं हो सकता। चिंता करने का अर्थ है मानसिक शक्ति का दुरुपयोग करना। और एक बार मन में जब किसी समस्या से संबंधित विषयासक्त विचारों का तूफान मन में उठने लगते हैं, तब आसक्त मन के पास वह क्षमता ही नहीं बचती कि वह उन चुनौतियों का सामना कर सके। चिंता क्षमता का नाश कर देती। किसी व्यक्तित्व की क्रियाशीलता को, जिससे जीवन संग्राम लड़ा जा सकता है, समाप्त कर देती। मनुष्य इसलिए परास्त नहीं होता कि संसार के पास उसकी कमर तोड़ देने की ताकत है, बल्कि इसलिए वह सर्वदा कमजोर और स्वयं कमजोर होता जाता है। यह परिवर्तनशील संसार इसलिए अपेक्षाकृत अधिक शक्तिशाली हो जाता है। और यह स्मरण रखना है, निर्बल का अंत विनाश अवश्यंभावी है। यह प्रकृति का नियम। इस श्लोक का तात्पर्य यह है कि कामुक विचारों के पीछे अपने को बर्बाद करना वास्तव में पाप है, और अपनी अर्धांगिनी के संबंध में ऐसा विचार रखना तो अपना ही अपमान करना है, आपराधिक क्षुद्रता, क्रिमिनल मीननेस है। स्त्री वासना तृप्ति के साधन के कुछ ऊपर है। उसे अपने ऐन्द्रिक सुख और भोग का साधन मात्र समझना पारिवारिक संस्था एवं मातृत्व की पवित्रता का अपमान है। ऐसी पतित और गिरी हुई विचारधारा को रोकना है और अपने विचारों को ऊपर उठकर यत्न पूर्वक भगवत स्मरण करना है। यह पूरा श्लोक उस कामी पुरुष के लिए है जो आचार्य के शब्दों में कामोद दीपक विचारों में मग्न रहकर अपना सर्वनाश करने वाला महामूर्ख है, वातुल है। आचार्य इसे यहाँ वातुल शब्द से संबोधित करते हैं। परंतु जो इस गलत विचारधारा में फंस गया है और मानसिक भ्रम के द्वारा अपने जीवन शक्ति को समाप्त करने की जिसने आदत बना ली है, उसके लिए इस आत्म विनाश से उद्धार के लिए क्या रास्ता है? उत्तर है नित्य और निरंतर सत्संगति। जो स्वयं विद्वान है, संयमी है, जिनका अपना दृष्टिकोण और लक्ष्य है, ऐसे सज्जनों की संगति के अतिरिक्त अन्य कोई दूसरा रास्ता नहीं है। प्रारंभ में निरंतर संगति से मन धीरे धीरे नई विचारधाराओं को ग्रहण करेगा और अंत में अपनी पुरानी आदत को छोड़कर नए को धारण करेगा। यही एकमात्र उपाय। इस सत्संगति के द्वारा हमारे अंदर एक स्वच्छ दृष्टिकोण उदय होगा, जो हमारे वैचारिक जीवन को एक नया उद्देश्य, नई दिशा प्रदान करेगा। जब विचार अच्छे हो जाएंगे तो साधक अपने में ही एक नई प्रेरणा के आंतरिक स्तोत्र का अनुभव करेगा, जिसके चलते वह अधिक परिश्रम और नई नई उपलब्धियां हासिल करेगा। स्वस्थ विचारों के स्वच्छ वातावरण में उसे
उच्चतर उपलब्धियों की प्राप्ति के लिए प्रोत्साहन भी मिलेगा। अपने जीवन का लक्ष्य और नक्शा अधिक साफ नजर आएगा। उसे एक मानसिक शक्ति प्राप्त हो जाएगी जो एक रडार के माफिक उसके मंजिल का पथ प्रदर्शन करेगी। शारीरिक आत्म संयम यानी दम, मानसिक संतोष यानी शम की प्राप्ति होती है, जिससे आध्यात्मिक व्यक्तियों में आंतरिक सुख की उत्पत्ति होती है। जिसके पास यह आंतरिक शस्त्र हैं, उन्हीं के लिए स्वाध्याय यानी सेल्फ स्टडी, मनन यानी रिफ्लेक्शन से लाभ की निश्चित आशा की जा सकती है। इसलिए आध्यात्मिक जीवन में प्रवेश करने का पहला कदम है सज्जनों की संगति करना। यह सज्जन संगति केवल साधन की प्रारंभिक अवस्था में ही लाभदायक नहीं होती, वरन साधक के आत्मविश्वास और आंतरिक प्रस्फुटन में उसे सहायता पहुंचाती। आध्यात्मिक गुरु और साधकों के साथ सत्संग हमारी पूरी यात्रा में मदद करेगा। इसलिए सज्जन संगति को अलंकारिक भाषा में भावार्णव अर्थात सीमाओं के समुद्र को पार करने वाली नौका कहते हैं। नौका केवल किनारा छोड़ते समय ही उपयोगी नहीं होती, वरन दूसरे किनारे तक पहुंचने में भी उसकी आवश्यकता होती है। पूरी यात्रा में नौका हमें समुद्र की तह पर रखती है। लहर का धक्का नौका को लगता है, नौका धक्के को स्वयं बर्दाश्त करती है। यात्री को तो मात्र थोड़ा आभास ही होता है। नौका लहर की ढलान पर हो या उसकी चोटी पर, जहां कहीं भी हो हमें भीगने नहीं देती, सुरक्षित और अपेक्षाकृत आराम से रखती है। कामुक जीवन व्यतीत करने की जो हमने आदत बना रखी है और हमारी जो अहम मान्यताएं हैं, इन शत्रुओं से लड़ने के लिए हमारे पास, साधक के पास एकमात्र शस्त्र है, हमारा आंतरिक उपकरण, इनर इक्विपमेंट। उस उपकरण का रक्षा कवच है सत्संग। सत्संग सत्संग का बहुत महत्व है। काम क्रोध व्यक्ति की बुद्धि को नाश कर देता है। नारद भक्ति दर्शन में 44 सूत्र में कहा गया है, काम क्रोध मोह स्मृति भ्रंश बुद्धि नाश सर्वनाश कारणत्वात्। में 62वें और 63वें श्लोक में भगवान ने कहा है, ध्यायतो विषयान पुंसः संगस्ते शुपुजायते संगात सजायते कामः कामात क्रोधो भिजायते। क्रोधाद भवति सम्मोह सम्मोहात स्मृति विभ्रमः स्मृति भ्रंशाद बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणिश्यति। काम क्रोध जब तरंग बनकर मन में उठाएं तो उन्हें वहीं रोक लें, वरना वह तरंगे कुसंग पाकर समुद्र बन जाएंगी। यह नारद भक्ति सूत्र के 45 सूत्र में कहा गया है, तरंगायिता अपि में संगात समुद्र दायंती। श्री गुरु हमें उपनिषद का पाठ पढ़ा रहे हैं। इसमें स्पष्ट कहा गया है, जड़ उपाधियों से ग्रस्त आत्मा ही जीव है। अपने सर्वव्यापक रूप से यह आत्म तत्व जगत की प्रत्येक वस्तु में समान रूप से व्याप्त है। शरीर आदि जड़ उपाधियां तो माध्यम है उस परम सत्य को, ब्रह्म को जीवन शक्ति के रूप में व्यक्त करने के लिए। ईशावास्य मिदम सर्वम, यह सब जगत ईश्वर से आच्छादित है। ईश्वर के द्वारा संपूर्ण जगत व्याप्त है।
अपना ध्यान अन्य से हटाकर अनेकों में व्याप्त उस एक पर लगाओ और अनुभव करो। ईश्वर द्वारा दी गई वस्तुओं का त्याग पूर्वक उपयोग करो। धन अपना हो या पराया, अपना उसका लोभ मत करो, क्योंकि लोभ के कारण ही मनुष्य की प्रवृत्ति अधिकाधिक संग्रहण की हो जाती है। जगत में ऐसी कोई वस्तु नहीं जो किसी व्यक्ति विशेष की कही जा सके। वह वस्तु किसी एक के पास रह ही नहीं सकती। हम सब मरणशील हैं। यह जगत भी नाशवान है। इसलिए केवल ब्रह्म या आत्म तत्व ही सत्य है, अजर है, अमर है, जो मैं हूं, मैं हूं। ईश्वर सर्वव्याप्त है। कितने सौभाग्य की और कितने आनंद की बात है कि ईश्वर इसी समय, इसी जगह हमारे हृदय में मौजूद है। और वह मौजूद हो और हम उसे ढूंढ कर न निकाल सकें, तो इससे बढ़कर दुर्भाग्य की क्या बात हो सकती है। हमारे आचार्य, हमारे श्री गुरु हमें उपनिषद की विद्या सिखाते हैं, जो इसी समय, इसी जगह हमारे हृदय में स्थित ईश्वर को प्रकट कर दे। जैसे रोशनी में घड़ी दिखती है, ऐसे ही ब्रह्म विद्या पैदा होकर सारे अंधकार को मिटा देती है। चमाचम चमकता हुआ और सबको चमकाने वाले स्वयं प्रकाश ईश्वर जो हमारे हृदय में है, उसका दर्शन करा देती है। यह किसी दूसरे के दिल में दिखाने वाली विद्या नहीं है, या मरे हुए में किसी को ईश्वर का वर्णन करने वाली भी नहीं है, यह आगे जो पैदा होगा उसका वर्णन करने वाली भी नहीं है। यह तो इसी समय जैसा ईश्वर है, जो ईश्वर है, हमारे शरीर में, हमारे हृदय में ईश्वर है, उसी को प्रकट करने वाली विद्या है। इसलिए हमारे श्री गुरु इस उपनिषद का पाठ हमें सिखाते हैं। पृथ्वी में गड़ा हुआ धन तभी प्राप्त किया जा सकता है जब उसका सुनिश्चित स्थल मालूम हो। फिर वहां की जमीन को खोदी जाए, कंकड़ पत्थर हटाए जाएं। केवल पुकारने या नाम लेने से तो कभी भी बाहर नहीं आएगा वह धन। इसी प्रकार निर्मल आत्म तत्व जो माया और उसके आवरणों से छिपा हुआ है, किसी ब्रह्मविद गुरु के उपदेशों के श्रवण, तत्पश्चात मनन और निधिध्यासन के सहारे ही जाना जा सकता है। इन सभी बातों को जानने और अपने जीवन को सहज और निश्चिंतता से जीने का उपाय है सत्संग। इससे ही हमारे जीवन में एक स्किल या कला आती है, जो न सिर्फ वर्तमान को व भविष्य को, लौकिक और परलौकिक सभी प्रकार की चिंता को समाप्त कर देती है। सत्य को सत्य के समीप ले जाकर उसके दर्शन करा देती है। मैं देह नहीं आत्मा हूं, इस पर दृढ़ विश्वास कराती है। ब्रह्म सत्य जगत मिथ्या पर हमारा विश्वास को दृढ़ करती है। अंत में हमारे श्री गुरु आचार्य सुनील जी की आत्माराम की एक ओवी है, उसे कहूंगा और अपना चिंतन समाप्त करूंगा। शिष्य स्तति पाहोनी, आनंदी दृढ़ता देखोनी, श्री गुरु दायित्व जानोनी, परिपूर्ण केले। रामकृष्ण हरि। भैया रामकृष्ण हरि। रामकृष्ण हरि। प्रणाम। रामकृष्ण हरि। विवेचन बहुत अच्छा हुआ भैया। रामकृष्ण हरी हरी। रश्मी थांबा, 2 मिनिटं थांबा, वक्ता बोलणार आहे. रामकृष्ण हरी। 2 मिनिटं थांबा.
पुढचा वक्ता बोलतोय, थांबा. कोणीही रामकृष्ण म्हणू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रवचनाला प्रारंभ करते. सत्संग रामकृष्ण हरे. सत्संग जरूरी है. अगर हमें गंतव्य को पाना है तो जीवन भर हमें सत्संग करना होगा. यही एकमात्र साधना है, हमारा आंतरिक शस्त्र है. सत्संग यह हमारा आंतरिक शस्त्र है, हमारा अंतःकरण यह गंतव्य को पाने के लिए एक शस्त्र है. दिसते का? हो, दिसतंय. हाँ, गंतव्य को पाने का एक शस्त्र है अंतःकरण. और इस हेतु, शुद्धिकरण हेतु हमें और जीवन कला प्राप्त करने के लिए हमें इस शस्त्र को रखना होगा. बहुत बढ़िया. आता झालेलं जे विवेचन आहे त्याचाच पुढचा भाग आपण आता पाहतोय की हे जे ज्याला आपण म्हणतो अध्यात्म. आता अध्यात्माचं जे अनुसरण आहे, हे अध्यात्माचं अनुसरण कुठल्याही प्रकाराने बहिरंगाने होऊ शकत नाही. तर हे अंतःकरण बहिरंगाने होऊ शकत नाही, तर अंतःकरण ही अंतःकरणाची अवस्था आहे. म्हणजे अध्यात्म ही कुठली बाह्य व्यवस्था नाही आहे, ही आंतरिक व्यवस्था आहे, है ना. हे थोडस गृहीत धरावं लागतं आपल्याला जेव्हा आपण याचा अभ्यास, भजगोविंदांचा अभ्यास करतो. आणि ही जी अवस्था आहे, ही अवस्था कशाने प्राप्त होईल तर म्हणे ही अवस्था सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये जेव्हा शास्त्राचं अनुसरण आपण करू आणि ज्ञान आपण प्राप्त करू, तेव्हाच ही अवस्था आपल्याला प्राप्त होईल, पारमार्थाची अवस्था. ज्याला आपण साधू म्हणूया, ज्याला आपण सिद्ध म्हणूया, ज्याला आपण आत्मज्ञानी म्हणूया. आणि याच्यासाठी सर्वात मोठं साधन कोणतं आहे तर म्हणजे सत्संग हे सर्वात मोठं साधन आहे. जेव्हा आपण साधना पंचकमचा अभ्यास केला होता तेव्हा सत्संगच विधीयताम ही आज्ञा आपण आचार्यांची बघितली होती. आणि सत्संग जो आहे हा सज्जनांचा संघ हा महत्वाचा आहेच. त्याच्यामध्ये तुकडोजी महाराजांनी म्हटलंय की विश्वाची घर भासुनी जीव हा होत सदा दंग, प्रगटतो भक्तीचा रंग, असा हा संतांचा संग. म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला विचारात घ्याव्या लागतील पुढच्या श्लोकांचा अभ्यास करताना. की पहिली गोष्ट जी आहे की आपल्याला बहिरंग बहिरंग जी अवस्था आहे, व्यवस्था, ही व्यवस्था महत्वाची नाहीये, तर अंतरंगाची अवस्था महत्वाची आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन हे महत्वाचं आहे. आणि जी साधना सद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे ती साधना सातत्यपूर्व आपल्याला करावी लागणार. आणि ही साधना करताना मग आता जसं आचार्याने सांगितलं की भज गोविंदम, तर भजचे जे वेगवेगळे अर्थ सांगितलेले की पूजा कर, सेवा कर, मग काहीतरी जीवनामध्ये अशा सगळ्या व्याप्त अशा तत्वांची तू निवड कर आणि सद्गुरूंची शरणागती पत्कर. तर हे जे भजचे हे सगळे जे अर्थ आहेत, हे अर्थ त्याच्यानुसार आपल्याला लावून घेऊन त्या श्लोकांवरची ती साधना आपल्याला करणं हे विशेषत्वाने भज गोविंदमच्या माध्यमातून आहे. आता हा संतांचा संघ तर म्हणे ठीक आहे, परंतु हा ओळखायचा कसा, संत हा ओळखायचा कसा. तर या इथे आचार्यांनी छान श्लोक आपल्याला दिलेला आहे की जटिलो मुंडी लुंचित केश, काशायांबर बहुकृत वेश, पश्यन्नपि मूढो हृदय निमित्त, हृदय उदर निमित्त दोन्ही शब्द आहेत, बहुकृत वेश. बघा आचार्य हे द्रष्टे आहेत आणि हे द्रष्टे असल्यामुळे त्यांना माहिती आहे की जी आज व्यवस्था म्हणजे त्यांच्या काळातली गोष्ट करतो, पण त्यांच्या काळात जी अवस्था आहे ती नेहमी करता राहणार आहे. त्याला काही म्हणजे समाज हा गतिशील जरी असला तरी तो स्थितिशील पण असतो, तो आहे तिथेच राहतो, नवीन गोष्टींना तो आचरण करत नाही. आता ह्या जो श्लोक आहे तर ह्या श्लोकामध्ये आता वास्तविक पाहता याच्यामध्ये जी जटिलो मंडी मंचित केश, हा बघा याच्यामध्ये ना वास्तविक पाहता सगळी एक ज्याला आपण म्हणू प्रतिकात्मकता आहे. कशी प्रतिकात्मकता आहे की आपण पूर्ण भारत देशाला नमन करत नाही, आपण झेंड्याला सॅल्यूट करतो. तसं
वैराग्याचं, ज्ञानाचं, साधुत्वाची काही प्रतीकं असतात आणि त्या प्रतीकांचा वापर करून समाजामध्ये आपण साधू ओळखतो. कारण याच्यामध्ये आचार्यांचा उद्देश हा नाही आहे की या सगळ्या प्रतीकांना नावं ठेवणं, कारण ही प्रतीकं आहेच. जसं की केसांचं मुंडन करणं आहे, लुंचन करणं आहे, तर हे अ, सौंदर्याचं प्रतीक आहे केस म्हणजे. आणि हे सौंदर्याचे शरीर, देह भावना कमी करण्याचं ते प्रतीक आहे. सतत आठवण राहिली पाहिजे, देह भावना ही गेली पाहिजे याच्यासाठी, किंवा गेलेली आहे याचं ते प्रतीक आहे. पांढरं वस्त्र हे विवेकाचं प्रतीक आहे. पिवळं वस्त्र हे वैराग्याचं प्रतीक आहे. केशरी वस्त्र, काशाय ज्याला आपण म्हणतो, ते ज्ञानाचं प्रतीक आहे. ही सगळी प्रतीकं आहे. आणि ही जरी प्रतीकं असली तरी पण त्याचा जो समाजामध्ये उपयोग सुरू आहे, तो उपयोग अनेक काळापासून आहे, आजही सुरूच आहे. आज आपण समाजात बघतोय की अशा, मग आता इथे प्रश्न पडतो की नेमकं साधू म्हणायचं कोणाला? आणि जे ज्यांना ज्ञान, आत्मज्ञान असं काही गोष्ट असते जगामध्ये, हेही ज्यांच्या गावी नाही, ते मात्र मग याला फसतात. आणि मग तिथे सुरू होऊन जातो सगळा खेळ ढोंगीपणाचा, है ना. आणि म्हणून ही जी सगळी वैराग्य सूचक, ही सगळी जी प्रतीकं या ठिकाणी वापरलेली आहे, तर त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या बाह्य याच्यावर मोहित होऊन आपण सगळ्या ह्या लोकांना साधू मानतो. आपल्या समोर ते येतात, काहीतरी आपल्या अज्ञानाचा फायदा घेतात, मी ज्ञानी आहे असं दाखवतात. त्या प्रतीकांच्या मागचं जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण त्याच्याजवळ कधी शुद्ध नसतंच. आणि हा सगळा पसारा पाहिल्यानंतर शास्त्र आणि गुरु यांनी सांगितलेलं जे अध्यात्म ज्ञान आहे, कारण आपण गृहीत काय धरलाय की अध्यात्म ज्ञान शास्त्र आणि गुरु यांच्याकडूनच घेतलं पाहिजे. शास्त्र कोणतं? तर वेद आणि उपनिषद. त्याच्या पलीकडे तिसरं शास्त्र, वेदांनी जे सांगितलं, वेद प्रणित जे तत्वज्ञान आहे, वेद प्रणित तत्वज्ञान हेच खरं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान गुरूंच्या माध्यमातून जेव्हा माझ्यामध्ये प्रवाहित होतं, तेव्हाच माझ्यामध्ये विवेक, वैराग्य, ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी होतील. परंतु तसं घडत नाही. ज्या आता ह्या श्लोकांसाठी जी बाब गृहीत धरली आहे, तसं होत नाही. आणि म्हणून हे जे शास्त्र आणि गुरूंनी सांगितलेलं जे अध्यात्म ज्ञान आहे, त्याचा विपर्यास जेव्हा समाजामध्ये होतो, तेव्हा मग अध्यात्माच्या नावाने या समाजामध्ये सगळा बाजार मांडला जातो. तो कसा मांडला जातो, काय मांडला जातो, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. टीव्ही जरी उघडला आणि वेगवेगळे त्याच्यातले स्पिरिच्युअल चॅनल जरी आपण बघितले, तरी स्पिरिच्युअलिटी बाजूला राहते आणि चॅनलमध्ये फक्त प्रसिद्धी सुरू होऊन जाते. तर हा जो भाग आहे, ह्याच्यामध्ये आचार्यांनी खूपच याच्यावर आघात केलेला आहे. आणि म्हणूनच आचार्यांनी ज्यांचं जे वर्णन केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये खरंच प्रश्न पडतो की हे खरंच आध्यात्मिक आहेत का? आणि आध्यात्मिक असं म्हणायचं एक वेळ समाजात निर्माण झाला आहे. परंतु हे सगळं जे त्यांचं वर्तन आहे ना, हे सगळं बहिरंग आहे. आणि अध्यात्माला बहिरंग मान्य नाही. आत्मज्ञान म्हणजेच अध्यात्म. पण ज्याच्यामध्ये आत्माच नाही, त्याला कुठे अध्यात्मज्ञान म्हणायचं, जिथे आत्मज्ञानच नाही. मग आता हे जे बहिरंगाचं अनुसरण आहे, तर ते प्रामुख्याने आता आपण पाहिलं की वेगवेगळे वेश धारण करतील, जटा ठेवतील, मुंडन करतील, काशाय वस्त्र वगैरे. पण आता याच्यामध्ये एक श्लोक असा आहे की का विरतो दुश्चरितान अशांतो ना समाहिताः वा अशांत मानसो वापी प्रज्ञानेन एनम आप्रुयात. निश्चितपणे ह्या सर्वांच्या हा जो श्लोक आहे, याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की अध्यात्म म्हणजे केवळ बहिरंग नाही, तर त्याचा परिणाम हा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सेवेसाठी जेव्हा लोक येतात ना, त्यांच्या ह्याच्यावर पडतो. मग भोगवासना काही संपत नाही, नंतर देहबुद्धी काही जात नाही, तर देहादी सगळं जगत खरं वाटायला लागतं, भ्रांती जात नाही, अंतःकरणात असंख्य कामना उत्पन्न होतात. आणि अंतःकरण हे वासनेने इतकं ओथंबून व्हायला लागतं की सगळा तो अहंकार, मी ज्ञानी असल्याचा आहे, सगळी फक्त वरवरच बरं का, परंतु अहंकार आणि उथळ पाण्यालाच खळखळ जास्त असतो. लक्षात ठेवा, जेवढं आपण सखोल जातो ना, तेवढं प्रशांत असतं. समुद्रामध्ये सुद्धा
सगळं वरती तुम्हाला लाटा दिसतील, परंतु जेवढं तुम्ही सखोल जाल तेवढं प्रशांत स्वरूप असतं त्या समुद्राचं. आणि म्हणून हे जे सगळं आहे, बहिरंगात बदल करून म्हणे समाजाची फसवणूक करतील, परंतु सर्वात फसवणूक म्हणे कोणाची आहे, तर सर्वात फसवणूक त्या व्यक्तीची आहे की जो बहिरंगाने सांगतोय, जगाला सांगतोय की मी साधू आहे आणि तो सगळे ढोंगी. म्हणून तुकडोजी महाराजांनी खूप छान म्हटलंय की मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचं नाही हो, आणि देव बाजारचा भाजीपाला नाही हो. एवढं सांगून पुन्हा तुकडोजी बाबा पुढे काय म्हणतात की कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, संत सांगत इथे ऐकत नाही, इंद्रियाचं ऐकतो, आणि कीर्तनी मान डोलतो परी, कोंबडे बकरी खातो. असा हा जो दंभ आहे, हा दंभ वर्तनात निर्माण होतो, आणि मग या दंभाचं प्रदर्शन सुरू होतं. दर्शन हे झुकून घेतलं जातं आणि प्रदर्शन हे लोकांना दाखवण्यासाठी असतं, त्याला दंभ असं म्हणतात. मग आता हा जो दंभ आणि हा जो मिथ्याचार आहे, आता या ठिकाणी आणखीन एक सुंदर भजन माझ्या ऐकण्यात आलं तुकडोजी महाराजांचं, की हा जो दांभिक असतो किंवा ज्याला आपण साधू म्हणतो, तर ह्या साधू कशाला, कारण हे जे वर्णन केलेलं आहे आचार्यांनी, त्याला त्याला पॅरलल मला तो श्लोक छान मिळाला की अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान, साधू नावानं साधू होत नाही हो, आणि साधू हॉटेलचा चहा पाणी नाही हो, जंगलच्या अस्वलाला मोठ्या मोठ्या जटा, पहिल्या श्लोकात वर्णन आलेलं आहे. ह्या श्लोकाचा जो आपण विचार करतोय की जंगलच्या अस्वलाला मोठ्या मोठ्या जटा, पारधी लंगोटीने त्यागी दिसे मोठा, कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा, आणि गाढव्याच्या अंगी नाही भस्माचा तोटा. आणि म्हणून काय, तर म्हणे साधू हॉटेलचा चहा पाणी नाही हो. म्हणजे ह्याही रूपामध्ये आपण म्हणून त्यांना काही साधू म्हणायचं का, तर म्हणे नाही, हे वर्णन अतिशय अयोग्य आहे, अशा प्रकारचं बहिरंग हे अतिशय अयोग्य आहे. आणि म्हणून हे सगळं करताना याचा परिणाम मात्र समाजावर खूप जास्त होतो. आणि हा दंभाचार व्यक्ती का बरं करतो, त्याचं कारण आहे की मुळातच व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या म्हणजे अराउंड द सेल्फचं खूप आकर्षण आहे, आणि आज तर खूपच वाढलंय. आणि जसं जसं पुढे जाईल नाही जग, तसं तसं अराउंड द सेल्फचं आकर्षण खूप निर्माण झालंय. आणि ह्या अराउंड द सेल्फच्या आकर्षणामध्ये अबाउट द सेल्फ हे आकर्षण पूर्ण त्याच्यामध्ये निघून गेलेलं आहे. आणि म्हणून आपलं जे संपूर्ण मन म्हणजे इंद्रिय ही बहिर्मुख असतात. आता एक थोडासा एक भाग म्हणून की ही जी इंद्रिय आहे, मन म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी, बॉडी माइंड अँड इंटलेक्ट, याच्या सहसंबंधाने आपण हा विषय जर थोडासा बघितला, तर आपले जे बॉडी आहे, शरीर आहे, तर शरीराच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपले शरीर किंवा इंद्रिय हे कायम बहिर्मुख असतात, आणि मन हे त्या विषयांशी आसक्त असतं. मन विषयांशी आसक्त असतं, इंद्रिय बहिर्मुख असतात. दिसेल तुम्हाला इथे, है ना, की मन हे विषयांशी आसक्त असतं, इंद्रिय हे बहिर्मुख असतात, आणि मन हे इंद्रियांशी आसक्त असतं. आणि त्यामुळे काय होतं की जे जे हे शरीर उपभोग घेईल, त्या शरीराच्या माध्यमातून जो जो उपभोग घेईल, त्या त्या उपभोगाने एक तात्पुरतं समाधान लावेल, तात्पुरतं सुखही लावेल, असंही वाटेल की मी किती आनंदी, किती सुखी, परंतु हे सगळं क्षणभंगूर आहे. कारण या देहाला अवस्था आपल्याला माहिती, 6 अवस्थेतून हा सगळा देह जातो आहे. या सगळ्या देहाच्या माध्यमातून जसा देह आहे ना, तसे देहाची सगळी जी विषय आहेत, ती विषय सुद्धा अशीच आहेत. ही पण सगळी ज्याला आपण म्हणूया की क्षणभंगूर आहे. म्हणून आता हे जे कर्मेंद्रियांनी भोग घेण्यासाठी ही जी धडपड सुरू आहे, ही जी भोगासक्ती आहे, त्यामुळे जीवनाची प्रचंड हानी होते, प्रचंड हानी होते. आणि मग आम्ही जेव्हा म्हणतो की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, या वासनेच्या ठिकाणी जो आमचा कर्मसंग्रह होतो ना, त्या कर्मसंग्रह हा आमचा संचित बनतो, आणि त्यातून मग पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनींची पुन्हा एक आमची फेरी सुरू होते. आता हा सगळा भाग जर आपण बघितला, तर हे जे सगळे महाभाग आहे ना, हे यांना जगात म्हणजे स्वतःची गरज भागवण्यासाठी म्हणा, किंवा जगाची फसगत करण्यासाठी म्हणा, किंवा काहीतरी स्वार्थपोटी म्हणा, ते ह्या सगळ्या बाहेरच्या रूपाने
मी इंद्रियाचं दमन केलेलं आहे, संयमन केलेलं आहे, असं ते दाखवतात. बरं काही दाखवतात शरीराच्या स्तरावर ते दाखवतात, बट व्हॉट अबाउट माइंड? हा जर विचार केला, जो मधला एम आहे तो फार महत्वाचा आहे. पण माइंड इज एसेन्स ऑफ ऑल थिंग्स असं म्हटलं जातं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे मन फार महत्वाचं आहे. इट इज ओनली डिस्पॅच कारकून, डिस्पॅच क्लर्क आहे तो. बुद्धीचे आदेश घेतो, शरीराला देतो, शरीराचे आदेश घेतो, बुद्धीला देतो, आणि मध्ये सगळा खेळ गडबड गडबड करत राहतो. आणि ही इतकी गडबड होऊन जाते की ह्या सतत विषयांच्या सेवनामुळे आता ही जी अवस्था येते ना त्या साधू तथाकथित साधूची, ही अवस्था अत्यंत घातक अशी अवस्था आहे. आणि म्हणून ह्या अवस्थेपासून तो जरी विरक्त जरी वाटत असेल तरी पण त्याच्या विषयाचं सेवन हे सुरू असतं. कारण की ही जी बुद्धी आहे ना ही निश्चयात्मक झालेली नाही. बघा, इंद्रिय भोग सुरू आहे, मन सतत विकल्प संकल्प करतोय, आणि बुद्धी निश्चयात्मक झाली नाही. नाही, कारण ही देहाची बहिर्मुखता, इंद्रियाची बहिर्मुखता सतत सुरू आहे. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर इतकं छान आहे की सकळ सांडून मना गेला, वनिता चिंतू लागला, तो त्यागची बाधकला आला, उलथोनी पाळीला परिग्रही. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे, नवती संत माळा गंडांच्या भूषणे, भस्म उधळणे नवती संत. तुका म्हणे नाही निरसला देहे, तो वरी आघवे संसारिक. म्हणून साधुत्व हे कुठलंही बाह्य लक्षणावर अवलंबून नाही. जो पहिला आपण निष्कर्ष मांडला होता, तर ते आंतरिक अवस्थेवर अवलंबून आहे. या बाबतीत पुन्हा कोणी तुकडोजी महाराजांनी पुन्हा एक या ठिकाणी छान म्हटलंय. साधू कसा असतो याचं वर्णन त्यांनी केलं आहे की साधूचे साधुत्व नाही पंथात, साधूचे साधुत्व नाही तीर्थात, साधूचे साधुत्व नाही वर्णात, जाती पातीत नाही साधूची मात. म्हणून सत्याचरणाविना साधुत्व नाही, आत्मज्ञानाविना साधुत्व नाही, प्रभू भजनाविना साधुत्व नाही, तुकड्या म्हणे ऐकाही ग्वाही. हे तुकडोजी महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी केलं. म्हणून हा वास्तविक हा साधूच नाही, कारण खरा जो संन्यासी आहे ना तो कसा असतो, तो म्हणजे जो आंतरिक दृढ आहे आणि जो परमार्थी गुढ आहे तो खरा साधू आहे, तो खरा संन्यासी. म्हणून सत्संग जर करायचा असेल, सत्संग जर करायचा असेल तर अशा साधूंना ओळखावं लागेल. मग आता म्हणे असा साधू ओळखायचा तर त्याचे काय लक्षण आहे? त्यामुळे मुळातच काय की त्याची हे जे मन आहे ना, या मनाची बैठक स्थिर असते. कोणत्याही प्रसंगाने त्याच्या मनाची घडी बिघडत नाही. डॉक्टर काकांच्या भाषेत सांगायचं झालं तर अंतःकरणाचा पापड मोडत नाही आणि मनाचा वसंत कायम बहरलेला असतो. म्हणून देह जरी वाची गेले, आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मनाची. ही जी मनाची बैठक आहे ना, ही मनाची बैठक मोडत नाही, तोच खरा साधू. आता मनाची बैठक मोडणं म्हणजे काय, तर माझ्या मधले जे 6 प्रकारचे रिपू आहेत त्यांची गडबड होणं. म्हणून 6ही षडरिपूंना जो धुतो तो साधू. ही साधी साधी परिभाषा जर आपण ठेवली तर हे सगळं संपूर्ण जे अध्यात्म ते फार सोपं होऊन जातं. हे 6ही जे आहेत षडरिपू त्याचा बाध करून टाकलाय. आणि मग काय केलं तर म्हणे शरीराच्या स्तरावर जो निष्कामतेने कर्म करतो, हे मुद्दा मी आकृती आणली आहे समोर, की शरीराच्या स्तरावर जो निष्कामतेने कर्म करतो त्याच्यामध्ये कुठली फलासक्ती नाही, कुठली कर्मासक्ती नाही, तो काम्य कर्म करत नाही, तो निषिद्ध कर्म करत नाही, तो फक्त नित्य कर्म करतो, नैमित्तिक करतो, उपासना कर्म करतो, प्रायश्चित्त कर्म करतो, परंतु त्याच्या मागची दृष्टी ही स्थिर आहे. त्याच्या मागची दृष्टी फक्त गंतव्यापर्यंत आत्मज्ञानाची दृष्टी ठेवून जो हे कार्य करतो तो साधू आहे. परंतु आणि बुद्धी ही त्याच्याबरोबर निश्चयात्मक बुद्धी आहेच,
कारण हे सगळे जाऊन पुन्हा त्या बुद्धीला जेव्हा समर्पित होतील तेव्हाच ती निश्चयात्मक होईल, आणि अशी निश्चयात्मक झालेली बुद्धी मग ती परमात्मा तत्वाला जाणू शकेल. परंतु हा जो बहिरंगाने जो दाखवतो आहे, त्याचे देह कामुक असतो, त्याचे इंद्रिय कामुक असतात, तो या कामुकतेकडे वळलेला असतो, त्याचं मन सतत विषयाचं चिंतन करत असतो, त्याचं मन सतत इंद्रियांच्या माध्यमातून विषयाकडे बहिर्मुख असतं, तो कुठल्याही प्रकारचा आत्मनिश्चय त्याचा झालेला नसतो. आणि म्हणून त्यांनी कितीही काशाय वस्त्र जरी पांघरू द्या तरी तो इंद्रियाच्या वाईट सवयी, मनात विकार, बुद्धीवर आवरण, चित्तामध्ये कामवासना, अहंकार, अशा सगळ्या गोष्टी घेऊन तो बाह्य जगात वावरतोय. अरे किती मोठं ओझं घेतलंय त्यांनी डोक्यावर, आणि किती अंतःकरणात मरून गेलेलं आहे त्याचं, म्हणून हानी झाली आहे त्याच्या अंतःकरणाची, कारण हे सगळे तुटून पडले आहेत ना त्याच्यावर. आता ही किती जबरदस्त हानी आहे बघा तुम्ही जीवनाची. आणि त्याच्यामुळे कसं आहे की हे समीकरण जुळत नाही म्हणे. आचार्य म्हणाले की हे समीकरण जुळत नाही. याच्यामध्ये नामदेव महाराज काय म्हणतात, तो म्हणे आशा तृष्णा माया नाही लाथाडिल्या तो म्हणावा कैसा भला कासा आहे, तर त्या कसं काय भलं आपण म्हणावं, ही सर्वात मोठी हानी आहे. आणि म्हणून असा जो बाह्य दृष्टीने जो दिसतो आहे तो खरा साधू नाहीच. तो म्हणे हा खटाटोप कशासाठी सुरू आहे एवढा, तो म्हणे हा खटाटोप आहे पैसा मिळवण्यासाठी. अरे ही त्याहून मोठी हानी. पैसा कमवण्यासाठी अध्यात्म पण सोडलं नाही लोकांनी. किती किती पैसा कमवतात त्याच्या माध्यमातून. त्यामुळे पोटासाठी जरी करी हरिकथा जन रंजविता फिरवित असे. याचं काय म्हणे, यांनी काय हा कसा आहे, तर म्हणे तेणे घात केला एकोत्तर शतकुळाचा पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर. इतकं छान संतांनी इतक्या सुंदर घडी बसून दिलेल्या आहेत की त्याच्यातला एक जरी ओवी आपण हे केली ना तरी एक जीवनातला आनंद आपला वाढतो. आणि म्हणून हे जे असे दांभिक लोक असतात ना, त्या लोकांमुळे धर्मशास्त्र, अध्यात्म याच्यावरची मग लोकांची श्रद्धा उडून जाते. आज जो मतमतांचा गलबला सुरू आहे ना, तर त्याच्यात लक्षात येतं सनातन धर्माबद्दल आम्ही खूप बोलतो, परंतु या धर्माची प्रतीक आपण जर समाजापर्यंत पोहोचवलीच नाही, यातलं तथ्य जर आम्ही पोहोचवलंच नाही, तर याच्यानंतर हीच अवस्था येणार आहे की सगळा अध्यात्माचा, धर्माचा बाजार हा आपल्याला समाजात दिसणार. आणि म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात की द्रव्याची आशे हरिकथा करी दया यमपुरी नित्यवास नामा म्हणे ऐसे होतरे जे कोणी ते नर नयनी पाहू नये. काही नयनी पाहू नये म्हणजे त्या लोकांच्या संघातच येऊ नये. अशी लोक हीन नर आहेत, त्यांना अजिबात त्यांच्या संगत येऊ नये. परंतु सर्वसामान्य लोक हे मोहात असतात, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं ना, तसं हे मोहामध्ये असतात. त्यांना चुकीचं ज्ञान होतं की हेच लोक आता सर्व माझा उद्धार हेच करणार आहे, म्हणून त्यांच्या पाया पडतील, त्यांना प्रसाद देतील, त्यांना लाडू पेढे पेढे काय 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 करतील. म्हणून आता इथे इथे या ठिकाणी आचार्य म्हणतात की भज गोविंद. भजचा अर्थ आपल्याला थोडा थोडा त्या त्या श्लोकानुसार आपल्याला तसा तसा लावून घ्यावा लागेल. कारण भजचे अर्थ जे आचार्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये भजचा जो आहे सेवा हा एक अर्थ आहे, पूजा आहे, निवड आहे. या सर्व व्याप्त जो चैतन्य आहे त्याचं अनुसंधान करणं आहे, भक्ती आहे, समर्पण आहे. आणि ईश्वराशिवाय अन्य मला कोणता आश्रय नाही हा पण आहे. आणि गोविंद म्हणजे गुरूंना शरण जा. ह्या ठिकाणी ह्या श्लोकाच्या माध्यमातून साधकाला काय घ्यायचंय, तर साधकाला एकच गोष्ट घ्यायची आहे की मला त्या परमेश्वराची भक्ती करायची. म्हणजे काय करायचं, तर म्हणे भंजन कर, भज गोविंदम, भंजन कर. भंजन कशाचं, या सगळ्या वाईट गोष्टीचं. शरीराच्या स्तरावर तू सगळ्या इंद्रियांना भोग घेशील, मनाच्या स्तरावर तू सगळं विषयासक्त होशील, षडरिपू ठेवशील, बुद्धीच्या स्तरावर तू अज्ञानाचं आवरण ठेवशील. हे सगळं सोड, याचं भंजन कर. आणि म्हणून याचं भंजन करून सद्गुरूला शरण जा. याचा बाध करण्यासाठी सद्गुरूला शरण जा. म्हणून सद्गुरू हे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असलं पाहिजे, हा निकष आपण डोळ्यासमोर ठेवूनच सद्गुरूंची निवड आयुष्यात करायला पाहिजे. आणि म्हणून साधकांनी सद्गुरूला आणि साधकांना शरण जायचंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा
शरीर मन बुद्धीच्या स्तरावर ज्या ज्या मला बाधक गोष्टी आहेत त्याचा बाध करावा लागेल. ज्या मला साधक गोष्टी आहेत त्या मला माझ्या अनुकूल करून घ्याव्या लागतील. आणि हे जे अपरिपक्व बहिर्मुख झालेलं मन आहे त्याची फक्त आता दिशा जी अशी होती ती फक्त अशी वळवावी लागेल. आणि मगच तिथे शांतीची प्रचिती येईल. पण भ्रांती जाणार नाही. भ्रांती जाण्यासाठी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि त्याच्यासाठी नुसतं बहिरंगाने नाही तर अंतःकरणातून आपल्याला ज्याला वैराग्य म्हणतो, ज्ञान म्हणतो, याची कास धरावी लागेल. आणि म्हणून ज्ञान हे अशा कुठल्या बहिरंगावर अवलंबून नाही, त्या अंतरंगावर अवलंबून आहे. आता म्हणे हे सगळं जे घडतं आहे ते कशासाठी? जसं जसं वय वाढतं ना तसं तसं वासना कमी होण्याच्या ऐवजी वासना वाढतच जातात. काय होतं तर म्हणे अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहितम जातम तुंडम वृद्ध याति गृहीत्वा दंडम तदपि नमुच्यत्वाशा पिंडम भज गोविंदम. शरीर गलीगात्र होतं, डोक्यावरचे केस जातात, तोंडात दात राहत नाही, असा मनुष्य हातामध्ये काडी घेऊन चालतो फिरतो तरीही आशा सोडत नाही. हे म्हणजे कसं होतं, लिडबिडून जातो वासनेमध्ये मनुष्य है ना. कारण देहाच्या अवस्था बदलतात. बालक असेल मग तरुण होईल मग वृद्ध, या सगळ्या अवस्था बदलतात. परंतु त्या सगळ्या देहामध्ये जो मी असतो तो तोच असतो, तो नाही बदलत कधी. संस्कार मला त्या माझ्या मीवर करायचे. संस्कार मला माझ्या मीवर करून जे माझं अंतःकरण आहे त्याच्यावर संस्कार करून मला पात्र व्हायचं आत्मज्ञानासाठी, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी पात्र व्हायचंय. आणि हे पात्र होण्यासाठी म्हणे काय तर मनाला हाताशी धर. समर्थांनी काय सांगितलं, इतके छान विचारलं समर्थांनी, मनाला हाताशी धर. म्हणे कसं? म्हणे मनाला कधी सज्जन म्हटलं नाही. बरं, मग मना कल्पना नको विषयांची असं कधी म्हटलं का? तर म्हणे तेही नाही म्हटलं. तू असं कधी तुझ्या मनाला म्हटलंय का की विकारे घडे हो जनी सर्व चीची, हे म्हटलंय का? तर म्हणे तेही नाही म्हटलं. मग तू असं तरी म्हटलं असेल ना कमीत कमी की नको रे मना क्रोध खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, असं तरी म्हटलं का? तर म्हणे मी तसंही म्हटलं नाही. म्हणे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी असं तरी म्हटलं का? तर म्हणे मनालाच नाही म्हटलं तर मग विवेकाला कुठून? मी तेही म्हटलं नाही. अरे म्हणे मग असं तरी म्हटलं का की मना सज्जना भेटवी राघवा, असे तर म्हणे तेही नाही म्हटलं. अरे मग तू असं तुझ्या मनाला तू कधी प्रशिक्षितच केलं नाही आणि आता तू तुझी अवस्था इतकी खराब झालेली आहे, बसतो तरी पाठीचं प्रश्नचिन्ह होतं तुझ्या, है ना. ही सगळी देहाच्या स्तरावर तुझी एवढी सगळी अवस्था झाली. देह थकलाय परंतु कामना तुझ्या थकला नाही, मनाला प्रशिक्षण दिलंच नाही. म्हणून हे मनाचं जे चांचल्य आहे ना ते जातच नाही कधी. आता हे जे आहे म्हणून हा जो उपभोग घेण्याची वृत्ती जोवर शांत होत नाही, ही वखवख तुझी जोपर्यंत संपत नाही, म्हणजे शरीराच्या स्तराची वखवख, मनाच्या स्तरावरची अशांतता आणि बुद्धीच्या स्तरावरचं अज्ञान, हे तुझं जोवर बाधित होत नाही, शरीराच्या स्तरावर शरीर पक्व झालं तुझं, पण व्हॉट अबाउट युअर माइंड अँड इंटेलेक्ट, ते कुठे मॅच्युअर झालं? ते तर आहे तसंच आहे, ते तर बालिशच आहे. तर तू त्याला थोडस कर. ते सातत बहिर्मुख चाललंय, काही थोडस दासबोध वाच, काही थोडेसे मनाचे श्लोक वाच. आणि ते कसं तर म्हणे ते आता वृद्धपणे थोडी वाचायची गोष्ट आहे. अर्जुनाला गीता काय वृद्धपणे थोडी सांगितली, माऊलींनी ज्ञानेश्वरी म्हणे काही वृद्धपणे थोडी लिहिली. हे तर सगळे तरुण होते. तू सुद्धा म्हणजे जन्माला आल्यापासून कोहम कोहम म्हणायला लागला, सोहमकडे जा आणि सोहम सोहम म्हणू लाग. गुरूंकडे जा, मार्गदर्शन घे. आणि हे जे तुझं आणि विषयांचं जे नातं आहे ना, शरीराचं जे मनाशी नातं आहे ते थोडस घट्ट कर. मनाला शरीराला घेऊन बुद्धीशी नातं घट्ट कर. आणि बुद्धीला सांग तुझ्या की आता जाण, माझ्या आपल्या स्वरूपाला जाण, जिथून तू आलीये तिथे वापस जा, है ना. आणि हे जे विषयाचं चिंतन जे सुरू असतं, तर ह्या विषयाच्या अखंड चिंतनामुळे माझंही ज्ञानेंद्रियांचे भोग आपले सतत सुरू असल्यामुळे नरहरी महाराज म्हणतात, देह जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत, काही नाही तीर्थ केले जन्मुनिया व्यर्थ झाले, दान धर्म नाही केला देह मसणवटी गेला, नरहरी सेवक सद्गुरूचा दास हा साधू संतांचा.
यावर उपाय म्हणून निर्मळा संत निर्मळाबाई काय सांगतात, त्यामुळे न होई पांगिला संसाराचे ठाई, पांगिला म्हणजे आसक्त, न होई पांगिला संसाराचे ठाई, आणि प्रवाही पडू नको, चित्त शुद्ध करी मन शुद्ध करी, वाचे हरी हरी जपी सदा. परंतु हा आदेश मात्र मानत नाही आणि मग पुन्हा वासना घेतो आणि जन्म घेणे लागे, वासनेच्या संगी पुनरपी जननम जठरे शयनम. आहे पुढे हा फेरा सतत सुरू राहतो. आणि म्हणून हा जो सगळा वासनांचा आवेग आहे, हा वासनेचा आवेग कमी करायला पाहिजे. म्हणून त्या परमेश्वराला शरण जा, त्या परमेश्वराच्या प्रती समर्पित हो. सगळी इंद्रिय, मन, गात्र, देह, बुद्धी, अंतःकरण, चतुष्टय या सगळ्यांना घेऊन तू त्या परमपित्याला, परमेश्वराला, परमात्म्याला, सद्गुरूला, शास्त्राला शरण जा. तरच तुझ्यावर गुरुकृपा होईल, शास्त्र कृपा होईल, ईश्वर कृपा होईल आणि सर्वात शेवटी आत्मकृपा सुद्धा. इतकं सुंदर. म्हणून भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. ओम तत्सत.